स्वामिकार गुरु भक्ति, स्वामिकार गुरु भक्ति, पितृविघ्न सेवापति, एक विष्णुति महापूजा, अनुभाव नाही मुझा, सत्य बोले मुक्ति, दुर्गवे अनिकांता मुक्ति, एक विष्णुति महापूजा, अनुभाव नाही मुझा, निश्चयाते तुकामने तीर्थभर एक विष्णुते तम अनुभाव नाही
स्वामी पाद भक्ति पितृवंदना सेवापति स्वामी पाद गुरु भक्ति पितृवंदना सेवापति आश्रमाच्या व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या निमित्ताने शिबिराच्या सांगतेच्या प्रित्यर्थ परिसरातील सर्व संतगणांच्या सानिध्यात शिबिरातील सर्व विद्यार्थीगण बालगोपाल माता भगिनी भक्तगण शिबिराचा समारोप आहे आणि समारोपाच्या निमित्ताने आजच्या सर्व बालगोपालांच्या मध्ये आनंद उपभोगण्यासाठी घेतलेला अभंग अतिशय छोटा आहे, परंतु शिबिरातील विद्यार्थ्याला बहुमोलाचा विचार बहुमोलाचं तत्वज्ञान देणार आहे. तुकोबारायांनी पोटात आलेल्या बाळापासून तर मृत्यूच्या कागारीवरती टेकलेल्या व्यक्तीपर्यंत उपदेश केले. संतांचं हे विचारदान, त्यांच्या जवळचं असणारे जे विचारधन आहे ते अलौकिक आहे. देण्यामध्ये वाटण्यामध्ये कसल्याही प्रकारची कंजूसी नाही, कसूर नाही. समाज जीवन घडवण्यासाठी साधू संतांनी समाजाला आपलं जीवन समर्पण केलं. जीवन समर्पणासारखा महापुरुषांचा त्याग उल्लेखनीय आहे, प्रशंसनीय आहे, आदरणीय आहे. आणि म्हणून संत तुकाराम महाराज एक असा आदरणीय नाही, अलौकिक व्यक्तिमत्व आहे. जीवनातला त्यांनी एकही विषय सोडला नाही आणि देण्याची किती मोठी आतुरता आहे. समोर त्याचं जीवन घडलं पाहिजे, त्याचं भविष्य घडलं पाहिजे याची काळजी आहे. आणि याच काळजीच्या दृष्टिकोनातून आपण शिबिर ठेवतो. आमच्या सर्व शिक्षक वृंदांनी शिबिर अतिशय सुचारू रूपाने, चांगल्या रूपाने सिद्ध करून दाखवलं. दरवर्षी शिबिर व्हायची होत होती, त्याच्यातही आनंद होता. परंतु हा कोरोनाच्या नंतर मिळालेला चान्स आहे, कोरोनाच्या नंतर मिळालेली ही संधी आहे. आणि आमच्या शिक्षक वृंदांनी इतकी गोड करून दाखवली, त्यांची ही किती प्रशंसा केली तरी कमी आहे. याच्यातली अनेक मुलं घडली. सुरुवातीला 500 मुलं इथं जमा झाली, त्याच्यातली 250 राहिली आणि 350 सुद्धा 250, 230 पेक्षा जास्त 250 शिल्लक मुलं इथं आलं आहे. आणि या सर्व मुलांनी शिबिरामध्ये जे काही घेतलं असेल, जे काही घेऊन जाणार आहे, या सर्वांचं चिंतन आपण आपल्या अभंगाच्या वतीनं करणार आहोत. विठाला 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 विठाला
मला काही कीर्तन सांगायचे नाही, मला या सर्व बालकांचं कौतुक पाहायचं आहे. मी तर म्हटलं होतं कीर्तन वगैरे काही ठेवू नका, आपण संबोधन करू सर्वजण मिळून. परंतु आमचे महादेव महाराज गणेश म्हणाले बाबा ते शिकले तेही तुम्हाला पाहायला मिळेल. ते टाळ कसे वाजवतात, ते पावल्या कसे खेळतात, ते गायन कसे करतात, हेही तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून आजचं कीर्तन आहे. म्हणून या सर्व बालकांचं कौतुक पाहण्याचं एक कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. सर्वप्रथम हिंदू धर्म हा वटवृक्ष आहे आणि जगातले जेवढे धर्म असतील या हिंदू धर्मरूपी वटवृक्षाच्या फांद्या आहेत. याचा अर्थ की धर्म एक आहे, एका धर्मातून अनंत स्रोत जन्माला आले. म्हणून प्रत्येक धर्म आदरणीय आहे, प्रत्येक धर्म आदर्श आहे. आमच्या श्रीमद भगवत गीतेमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. स्वे स्वे कर्मण्य भिडताः संसिद्धिं लभते नरः. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे कर्म करायचे, आपापला धर्म पालन करायचा, त्याची नियमावली पालन करायची. इतरांच्या धर्माची निंदा करायची नाही. प्रत्येक धर्माकडे पाहत असताना आदराने पहा. ही शिकवण आमच्या संतांनी दिली, ही शिकवण आमच्या वैदिक ऋषीमुनीने दिली. सम गच्छध्वम सांगितलं की सर्वांनी बरोबर चालायचं आहे, सर्वांनी सोबत चालायचं आहे. सर्वांनी म्हटल्यानंतर तिथं भेदभाव नाही की आमके सोडले ना आमके धरले म्हणून. कारण हिंदू धर्म सदैव समावेशक राहिलेला आहे, सर्वांचा समावेश आपल्यामध्ये घेऊन चाललेला आहे. म्हणून हा धर्म आदरणीय आहे, आदर्श आहे आणि जगाला आदर्श शिकवणार आहे. शिबिराचा उद्देश हाच होता की संस्कारातून मुलांना धर्माकडे वळवायचं आहे. ही नवीन पिढी एक निर्माण करायची आहे. वर्तमान काळ हा असल्या प्रकारच्या पिढ्या निर्माण करायचा आहे. मी कीर्तन करतो, अनेकही कीर्तनकार लोक कीर्तन करतात, कोणी पोथी पुराण कथा वाचतात. माझं कीर्तन असेल तर हजारो लोक तिथे येतात, जमा होतात. मी त्यांना जे काही सांगायचं असतं ते सांगत असतो. तेही मी अनुभवलं, पण त्याच्यापेक्षा अनुभव हा मोठा आहे. धर्मातल्या बालकांच्या पासून तरुणापर्यंत या पिढीला संस्कार देऊन जाग करणं ही काळाची हाक आहे, काळाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. या पिढीला जर आपण हे नाही देऊ शकलो तर काळ आपल्याला दंडित केल्याशिवाय राहणार नाही. मग काळाचा सन्मान आहे. कीर्तन करणं सोपं आहे हो, पण याशी मुलं घडवणं फार अवघड आहे. कीर्तन करणं फार सोपं आहे, कीर्तन करणं काही विशेष नाही. थोडस पाठांतर केलं, लोकांची कीर्तन ऐकले, आता तो मोबाईल झालेला आहे. अभ्यासच करायचं काम नाही, कोणाचं तरी ऐकायचं, चुटकुले ऐकायचे, विनोद ऐकायचा. एक नाही, आता त्या ठिकाणी सुपर कॉमेडी कीर्तन, त्या कीर्तनाला सुद्धा कॉमेडी नाव दिलेलं आहे. याच्यासारखा लाजिरवाणा प्रकारच कोणता आहे काय? अरे पंथाची मान, संप्रदायाची मान खाली घालण्याचा हा प्रकार आहे. आज तुम्हाला मजाक वाटेल, पण भविष्य तुम्हाला दंडित करेल या गोष्टीवर. आमच्या ऋषीमुनीने नाही, आमच्या माऊलीनं, तुकोबारायांनी, नाथरायांनी आपलं रक्त झिजवलं या पंथासाठी, या विचाराला जगाला देण्यासाठी. नखशिखांत त्यांनी आपली तपश्चर्या वाहिली जगाला, आणि तुम्ही त्यांना काही कॉमेडी देत आहात का?
कीर्तनकार सोडून मग आपल्याला कलाकार नाव ठेवा ना, हरिभक्त पारायण खोडून टाका. अमक्या कलाकाराचं आज कीर्तन आहे, तमक्या कलाकाराचं आज कीर्तन आहे. संबोधन आणि प्रबोधन क्वालिटीतून द्यावं लागतात असं काही नाही. आणि म्हणून तर आपल्या धर्माला अवकाळा निर्माण झालेली आहे. हजारो लोक आमच्या सारख्याच्याही कीर्तनाला राहतात, लाखो लोक राहतात, परंतु त्याच्यातून आउटपुट काय? काहीच नाही, आउटपुट झिरो आहे महाराज. म्हणून आजही आपल्या संतांचे खरे विचार या पिढीपर्यंत पोहोचायचे आहे आणि तोच विचार ही पिढी घेऊन पुढे चालणार आहे. आपल्याला धर्म सांभाळायचा, सोबत राष्ट्र सांभाळायचं आहे, सोबतच समाज सांभाळायचा आहे. मला एवढं सांगायचं, स्वतःच्या स्वार्थासाठी कोण्याही साधूने लाचार होऊ नये. लाचारवाणी जीवन जगणं, हे जीवन जगणं हे सर्वात मोठं पाप आहे. आणि म्हणून कोणीतरी आपल्या पिढीला आपण काय देऊ शकलो? काल मी एका गावामध्ये गेलो होतो, 15,000 लोक होते आणि या पोलासारखे टाळकरी होती, म्हणजे मोठी माणसं होती सर्व, 100, 125, 4 मृदंग होते, 101 वर्षाची म्हातारी, 4 भावाचं कुटुंब, मोठा भाऊ 85 वर्षाचा, त्याच्यामध्ये म्हातारीचा जन्म शताब्दी 16, तिच्यात मोठ्या मुलाचा अमृत महोत्सव आणि ती 4था मुलगा डॉक्टर, मोठा डॉक्टर आहे आपल्या वाशिमला, आणि त्यांनी हा 16 डॉक्टरने आयोजित केला. त्या व्यक्तीने पैसा खर्च केला, कुटुंब गावामध्ये आणला, तो काय सर्व 100 माणसं कुटुंबातल्या औरंगाबादला राहतात. कोणी उद्योगपती आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणाच्या फॅक्टरी आहे. खेड्यामध्ये कार्यक्रम ठेवला. म्हटलं का हा कार्यक्रम औरंगाबादमध्ये ठेवला असता तर विशेष होतो. नाही मला जन्मभूमी आहे ना, जन्मभूमीशी काही संबंध आहे आमचा, म्हणून गावात आणला आम्ही. गावात त्यांचं कोणी राहत नाही, भाऊ राहतो. एवढा मोठा विशाल कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मी त्या कार्यक्रमामध्ये सर्व समाजाला प्रबोधन केलं. असे समाजामध्ये प्रेरणादायी कार्य झाले पाहिजे. शिबिर एक प्रेरणा आहे. हे 300 मुलं 3 लाख नाही 3 करोड लोकांना प्रेरणा देऊ शकतात. एवढं सामर्थ्य यांना विचारातून उभं करायला लागतं. शिवाजी महाराजांना जिजाऊनं काही अभिषेक करायचे सांगितले नाही, तिने विचारानं त्याच्या मनाचा, त्याच्या हृदयाचा अभिषेक केला की विचार घे. आणि म्हणून शिबिरातून सुद्धा आमच्या मंडळीने, आमच्या शिक्षक वृंदाने यांना विचार दिले. मधून मधून मलाही यांना प्रबोधन करायचं काम पडलं. मला एवढं सांगायचं, हा वटवृक्ष असणारा धर्म, याच्यावरती चारी बाजूने असे अटॅक होत आहे. एका विचारामध्ये ज्यावेळी अनेक विचार निर्माण होत असतात आणि प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या बुद्धीचं प्रारूप विचाराला देत असतो, त्यावेळी चांगले विचार कलुषित होत असतात आणि याच विचारातून काही पंथ जन्माला येतात, काही परंपरा जन्माला येतात आणि त्या समाजाला नुसत्या भ्रमात आणि भरकटत राहत असतात. वारकरी संप्रदाय जन्माला आला नाही, तो सनातन आहे. विठ्ठल धर्मातला भेद असेल, जातीतला भेद असेल, पंथातला भेद असेल, समाजातला भेद असेल, माणसातला भेद असेल, आमच्या संतांनी तो तोडून टाकण्याचं काम केलं. फार मोठं कार्य.
तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोरी. भेदा भेद वाद विवाद मिटवण्याचं काम केलं. कधी स्वतःची मान नाही पाहिला, कधी प्रतिष्ठा पाहिली नाही, कोणी आपला सन्मान करायला पाहिजे हे नाही पाहिलं. जगातल्या अनंत लोकांचे मानापमान त्यांनी सहन केले. मला एकच सांगायचं, देव तया जवळी असे. येथे देव शब्दाचा प्रयोग आहे. देव म्हणजे ज्ञान, देव म्हणजे विचार. कारण संस्कृतामध्ये दिव प्रकाशन या धातूपासून देव शब्द बनतो आणि त्याचा अर्थ आहे प्रकाश. देव म्हणजे प्रकाश. देव दाखवायचा म्हणजे विचार दाखवायचे, प्रकाश दाखवायचा. अज्ञानाचा तिमिराचा नाश करून प्रत्येकाच्या हृदयावरती ज्ञानाचा दिवा लावण्याचं काम केलेलं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ही आमची संत परंपरा आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून समाजाला विचार द्यायचा आहे. हाही समाज आहे, हा बाल समाज आहे. काही तरुण समाज असेल, काही बाल समाज असेल, यांनाही सुद्धा विचार द्यायचे आहे. विचार व्यक्तिमत्वाला घडत असतो आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे. व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर विचार द्यावे लागत असतात. आमच्या साधू संतांनी सर्व जगाची मळालेली बुद्धी वॉश करण्याचं काम केलं आणि ब्रश घेतला असेल तर विचाराचा. हेच कार्य केलं त्यांनी. हेच आम्हा करणे काम बीज वाढावयाना. हे त्यांनी कर्म केलं, कार्य केलं, कर्तव्य केलं आणि त्या कर्तव्याच्या ठिकाणी जाग करण्यासाठी तुम्हा आम्हाला संबोधन केली, प्रबोधन केली, उपदेश केला. विठ्ठला विठ्ठला. उपदेशाची तळमळ पाहा. आता तरी पुढे आजी उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे बाबांनो, तुमचं आयुष्य नाश पावत आहे, वाईट मार्गाला चाललेलं आहे, तिकडे जाऊ दे. कुठेतरी आवर घालायची आहे. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी सर्वात मोठा धर्म जर कोणता शिकवला असेल, सेवेचा धर्म शिकवला. सेवा धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. आणि तो सेवा धर्म, कोणाची सेवा करायची, कशी करायची, याचं सखोल चिंतन अभंगाच्या चिंतनात
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती महाराजांनी आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अतिशय सोपी भाषा आहे. स्वामी काज, स्वामी शब्दाचा अर्थ आहे ईश्वर, काज शब्दाचा अर्थ आहे कार्य या सेवा. काय स्वामी म्हणजे ईश्वराची सेवा. स्वामी काज सर्वप्रथम महाराज सांगतात की ईश्वराची सेवा करा. ईश्वर मानणाऱ्या लोकांनाही सांगतात ईश्वराची सेवा करा. ईश्वराला न मानणाऱ्या लोकांनाही सांगतात ईश्वराची सेवा करा. साधूने कधी सज्जनाचा आदर केला आणि दुर्जनाचा अवहेर केला असं कधीच नाही. आस्तिकाला आपल्या हृदयाला लावून नास्तिकाला लोटून दिलं असं कधीच केलं नाही साधू संतांनी. जेवढा आस्तिकाचा सन्मान केला तेवढा नास्तिकांचा सन्मान केला. उलट नास्तिकावरती जास्त प्रेम केलं. कशासाठी? एक दिवस नास्तिक सुद्धा आस्तिक व्हावा म्हणून. विठ्ठल मी पायी प्रवास केला त्यावेळी एका गावात गेलो. संध्याकाळची वेळ होती, दिवसभर उपाशी होतो. मंदिर होतं मारुतीरायाचं. मंदिरावरती मी बसलो. मला भूक लागलेली होती. लोक यायचे, घंटा वाजवायचे, दर्शन घ्यायचे, पुन्हा पायऱ्या उतरून परत जायचे. मला एकानेही भोजनाला विचारलं आणि मी प्रत्येकाच्या तोंडाकडे पाहायचो. मारुतीरायाच्या सुद्धा तोंडाकडे पाहत नव्हतो, कारण मी पोटाकडे पाहत होतो. मला भूक लागलेली होती. आणि मग म्हटलं कोणतरी म्हणेल आपल्याला महाराज जेवले का, चला आमच्या घरी नाही आणून देऊ का. बरेच माणसं आले, निघून गेले. आणि तिथे काहीतरी पोथी चालू होती. पोथी वाचणारे आले, तेही दर्शन करून गेले. शेजारी एक घर होतं बाजूला. तो माणूस पाहत होता, हा साधू बऱ्याच वेळचा आलेला आहे पण याला कोणी भोजनासाठी म्हणत नाही. मी सुद्धा आता शेवट आशा सोडली. म्हटलं आपल्याला काही कोणी सांगू शकत नाही. भाविक पुष्कळ भेटू लागले पण दया करणारा कोणी भाविक सापडत नव्हता. भाविक भरपूर भेटू लागले. जवळजवळ 50 माणसं गेले असतील माझ्या समोरून पाया पडून. पण एकाने म्हटलं नाही की तुम्ही जेवण केलं का, कुठून आलात, काय. मी वाट पाहून होतो. मला प्रश्न पडला, या लोकांना भाविक म्हणायचं तर काय म्हणायचं. मंदिरात येतात, पायरी चढतात, दर्शन घेतात, येतात जातात. आता भाविकच कोणाला म्हणायचा हा प्रश्न पडला. आणि भूक लागलेला माणूस काय काय शंका कुशंका करेल सांगता येत नाही. भूक फार खतरनाक वस्तू असते. माझ्या आयुष्यामध्ये मी खूप अनुभवली. म्हणून मी आश्रमात कोणालाही त्या ठिकाणी उपवाशी जाऊ देत नाही, कारण मी अनुभवलेलं आहे की भूक काय असते. विठ्ठल विठ्ठल तो माणूस थोड्या वेळानंतर आला आणि मी बसलो होतो. मला म्हणाला, महाराज तुम्ही जेवण नाही केलं वाटतं. मी म्हटलं तुम्ही पोथी वाचता काय, तुम्हाला कसं काय कळालं मी जेवण नाही केलं. ते म्हणे मी अजून पोथी वाचली काय, पोथी काय असते हे सुद्धा मला माहित नाही. परंतु मी पाहतो माझं घर समोरच आहे मंदिराच्या बाजूला. असं मंदिर होतं, त्याचं घर बाजूला होतं. तो म्हणाला मी आजच सही सलामत आहे, तो मला पाहून मला वेळच नाही मिळाला तिकडे जायला. दिवसभर दारू पिणारा माणूस, आणि तो मला माझ्या जवळ आला. तो म्हणला मी आज काय दारू वगैरे पिलो नाही आणि मला माझ्या घरचं भोजन चालेल का तुम्हाला. आता मी म्हटलं या माणसाला उत्तर. तो म्हणला मला पडलं झालं, मी काय दारू वगैरे पिलेलो नाही आणि मी तुमचं पाहतो, तुम्हाला कोणी जेवायला सांगितलं नाही, माझ्या घरचं चालेल का. आता एखादा माणूस आला ढाब्यावरचा, माझी खूपच श्रद्धा आहे, या का आमच्या ढाब्यावर तुम्ही जेवायला. काय उत्तर द्यायचं त्याला. अरे ढाब्यावर जेवतो तो साधू नसतो, लक्षात ठेवा. आमचे वेद सांगतात आहार शुद्ध सत्व शुद्धी. आहार जर शुद्ध असेल तर विचार अंतःकरण शुद्ध आहे. सत्व म्हणजे अंतःकरण. पंचमहाभूताच्या सत्वगुणाच्या अंशापासून बनल्यामुळे अंतःकरणाला सत्व हा शब्दाने प्रयोग केलेला आहे. विठ्ठल आता मला प्रश्न पडला. तो म्हणाला मी तर शिरोळ दारू पित असतो पण तुमच्या वेळ नाही पिलो, माझ्या घरचे चालते का.
जेवण. आता भुकेलेला व्यक्ती काय बोलणार म्हटलं, आज जर तुम्ही नाही पिले दारू तर काही हरकत नाही म्हटलं, चालायला काय झालं. स्वयंपाक तुम्ही करता का बाई करता? नाही म्हणजे माझी बायको स्वयंपाक करते, आपण काही स्वयंपाक नाही करत. काय तुमच्या घरचं चालतं पण बाईच्या हातात स्वयंपाकाचं चालतं, तेव्हा मी हातात लावणार नाही, तुम्ही कशाला फिकीर करता. मी आज शिशीला सुद्धा हात लावला नाही. ती दारूची शिशी असते की बोतल, त्यालाही हात लावला नाही. आणि काही हरकत नाही. स्वयंपाक झाल्यानंतर मी तुम्हाला बोलवायला येईल. स्वयंपाक अंगणातच चालू होता, उन्हाळ्याचे दिवस होते आणि माझं लक्ष, मी तुम्हाला खरं सांगितलं, मारुतीकडं नव्हतं, माझं लक्ष त्या स्वयंपाकाकडेच होतं. कधी येईल बोलवायला. जे खरं आहे ते प्रामाणिकपणानं सांगायला पाहिजे, कारण प्रामाणिकपणा हा माणसातला सर्वात मोठा सर्वोत्तम गुण आहे. म्हणून स्वामी रामतीर्थ म्हणायचे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वोत्तम गुण आहे आणि माणसानं तो जपला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तो मला येईल बोलवायला. आता तो गेला घरी, तिकडे स्वयंपाक चालूच होता, दिवस माळवायची वेळ होती. पोथी वाचक आले, म्हणजे महाराज म्हणलं काय पोथी किती वाचता येते का नुसता हे भत्ता चालतो? म्हटलं कोणीच सांगितलं नाही अजून द्यावे, भत्त्याची गोष्ट करतो. भत्ता मिळाल्यानंतर मी सांगितलं असतो पोथी वाचता येते गेले. नाही नाही आम्हाला हे कळालं म्हणून आम्ही पोथीच्या अगोदर येऊन पोहोचलो. काय कळालं म्हटलं तुम्हाला? नाही तुम्ही त्या दारुड्याच्या घरचं निमंत्रण घेतलंय आम्हाला कळालं. तुम्ही साधू आहे का सैतान आहे? ते माणसं मला विचारलं. म्हणलं सैतान समजा साधू समजा. आता मी परक्या गावचा ठिकाणचा माणूस, ते गावकरी लोक, आपण त्यांच्या पुढे जास्त शहाणपण करू शकत नव्हतो, काही बोलू शकत नव्हतो. नाही नाही साधू झाला आणि त्या दारुड्याच्या घरचं जेवण घेता, काही लाज वाटते का? कशाला झाले तर? आता माझ्या मनात पुष्कळ होतं बोलायसारखं, पण म्हटलं बोलून उपयोग नाही, प्रसंगानुसार पाहू म्हटलं काय होतं ते. मी शांतच. खबरदार जर त्याच्या घरी जेवायला गेले तर आमच्या एवढं वाईट नाही, आणि आमची आता एका घंट्याला पोटी चालू होणार आहे. काही हरकत नाही काय ते मला सांगून गेले. आणि हा माणूस मला उशीरच झाला होता. तो म्हणला महाराज चला झाला स्वयंपाक. महाराज उठले, भूक लागली होती महाराजांना. उठले महाराज. तेवढ्यामध्ये पोथीवाले नेमके जमा झाले होते. म्हटलं तो म्हणाला महाराज 2 मिनिट थांबा. दारापुढे गेला. पहिले ते कोळपे डवरे होते, त्याची दांडी आली त्या माणसाला. म्हटलं मला मारतो काय करतो तो पोहोचला सांगायला. मला दारू पिऊन तर नाही आला. तो मला मी काय दारू पिल नाही. आणि ते पोथी वाचक झालं, पोथी बंद. आजपासून मंदिरात पोथी होणार नाही. अहो म्हटलं तुम्ही असं काय करता? माझ्यामुळे जर पोथी बंद होत असेल तर मी तिथला दोषी आहे. नाही नाही महाराज तुम्ही काही चिंता करू नका, पोथी बंद म्हणजे बंद. एकाने थांबायचं नाही मंदिरामध्ये. दांडीच आहे. एका एखादं डोकं फोडल्याशिवाय नाही, मेला तरी चालतो. तुम्हाला आराम खोरावर पोथी वाचून तुम्हाला हे नाही का एक साधू 2 घंट्यापासून आपल्या मंदिरावर उपाशी आहे. तुम्हाला पोथी वाचून एवढं कळालं नाही की कोणाला उपाशी आहे. कोणी साधू संत आल्यानंतर त्याला जेवण द्यावं लागतं. मी तर अजूनही पोथी पाहिली नाही, पण मला कळालं की हा साधू उपाशी आहे म्हणून. काय एकाची हिंमत झाली नाही तिथं थांबायची. सर्व मंदिराच्या बाहेर झाले. पोथी बांध माझ्या बांध, आजपासून करीन पोथी. माझा जीव गेला जातो पण पोथी होऊ देणार नाही. पोथी वाचून तुम्हाला कोणाला भूक लागली, ताण लागली, एवढंही करू शकलं नाही. कशाला पोथ्या वाचता? मी माझा घाबरून गेलो. म्हटलं आपल्यामुळं सर्व गोष्टी घडत आहे. म्हटलं चला आपण जेवून येऊन नंतर पाहू. नाही नाही पायरी चढले तर पाय तोडून टाकले. त्या लोकांना दम दिला, ते पायरच उभे. काय माणूस खतरनाक होता. असे दारू पिणाऱ्या माणसाला लोक घाबरतच असतात. विठ्ठल विठ्ठल. मी त्याच्या सोबत गेलो. म्हणलं होती दांडी अगोदर बाजूला टाकावं. नाही म्हणजे आपल्या घरी तिचा नाही प्रयोग करणार. तुम्ही शांततेने जेव्हा मला काही वाईट वाटू देऊ नका. बाईने सांगितलं वाढ 2 ताटं. त्या बाईनं आम्हाला 2 ताटं वाढले. मी घाबरत खाल्लं पोटभर, कारण मी दिवसाला उपवासी होतो. मला जे होईल ते होईल, पुढचं पुढं पाहून घेऊ. काय
झालं भोजन. आणि मग मी आलो मंदिरावर. ते सर्व लोक कुजबुज करून आले, या साधूमुळेच झालं, या साधूमुळेच झालं. म्हणलं झालं माझ्यामुळे, पण तुमच्यातल्या एखाद्याला मला तेव्हा सांगितलं कशाला झालं असते. तुम्हाला एवढी अक्कल नाही चालली का? कबीर म्हणतात पोथी पडपड जगमवा पंडित भयानको, ढाई अक्षर प्रेम का पडेचो पंडित हो. काय अरे आमचे तुकोबारे यांचं जीवनच पोथी होतं. आमचे मावळे असतील, नाथराय असतील, निळोबारे असतील, जेवढे सकल संत ज्यांचं जीवनच पोथी होतं. आणि म्हणून त्यांनी जे शब्द साहित्यामध्ये शब्दबद्ध केले, अभंग ओव्या लिहिल्या, ते त्यांचं जीवन आहे. तो त्यांच्या जीवनातला वेद आहे, ते त्यांच्या जीवनातले पुराण आणि शास्त्र आहे. लक्षात ठेवा. मग आता झाले जेवण, म्हटलं आता येतो तुमच्या बरोबर. घेतलं पुन्हा केला कोण? तुम्हाला शरम वाटत, लाज वाटत नाही का? निर्लज्जासारखे मंदिरातच उभे राहिले, मंदिरा पुढं होता कधी कधी. म्हटलं राहू द्या त्यांना. असं करा, आजच्या दिवस मी वाचतो पोथी. म्हटलं कोणती पोथी तुमची? मी वाचतो. बसू द्या म्हटलं त्यांना बाहेर. तोही लाकूड घेऊन बसला. ते बाकीचे माणसं म्हटलं पोथी बंद नका पाहू, नियम आहे म्हटलं. मग मी पोथी वाचली. आता पोथीत मी काय सांगत होतो? मी काही पोथीतलं काहीच नाही सांगितलं, घडलेल्या घटना सांगितल्या फक्त. तुकोबारायांनी सुद्धा धर्मामध्ये घडलेल्या, पंथामध्ये घडलेल्या, समाजामध्ये घडलेल्या आणि परमार्थाच्या साधनेतल्या स्वानुभवाच्या गोष्टी सांगितल्या त्या. बाकी कुठूनही काही आणलं नाही. स्वानुभव ही सर्वात मोठी पोथी आहे. आणि म्हणून काय झालं, मी पोथी वाचली, थोडं वातावरण थोडं शांत झालं. म्हटलं पहा, माझ्यामुळे घडलं, मी दिलगिरी अभिव्यक्त करतो. मी एक नवीन माणूस आहे, मला भूक लागलेली होती, मी पाहत होतो कोणी सांगेल महाराज म्हणून, तरी यांना कळालंय म्हणून मी तर दांडी उचलली. कळालं असतं तर कशाला दांडी उचलली असती? अरे कौरवांना शिष्टाईच्या वेळी कळालं असतं युद्ध करायचं नाही, कशाला महाभारत घडलं असतं? कळायला पाहिजे होतं. देवाने सांगितलं, मोठमोठ्या शहाण्या लोकांनी सांगितलं, विदुराने सांगितलं, सर्वांनी सांगितलं का युद्ध करण्यात मजा नाही. ते कळालं नाही म्हणून तर महाभारत घडवावा लागला श्रीकृष्णाला. लक्षात ठेवा. आणि मग हळूहळू पुष्कळ गोष्टी आहेत मला त्यालाही सांगायच्या. मी सांगितलं पहा, तुम्ही सुद्धा थोडे चुकलात. आता पोथीवाले तर 100% चुकलेले आहेत. ते म्हणे महाराज माझी कशी काही चूक आहे? म्हणलं तुम्ही जे बोलले ते खरं आहे, पण ही दांडी आणि थोडं चुकलं म्हणलं. मग म्हटलं आता ही दांडी फेकून द्या. काय पुन्हा असं दांडू घेऊन तो बरात जाऊ नका, त्यांचा नियम त्यांना करू द्या. मला एवढं सांगायचं, त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीत एवढं परिवर्तन झालं. दांडी तर त्यानं फेकली, क्रोध तर त्यांनी फेकलाच, त्याने त्याचं व्यसनही फेकलं. आणि मी काशीला राहायचो तर 12 वर्ष त्यांनी स्वतःच्या पैशानं सप्ताह केला. माळकरी तर त्याच वेळी. परिवर्तन घडवणं हे विचाराचं कार्य आहे. मी त्याला काही दिलं नाही. 2 विचार सांगितले, विचारातून एक परिवर्तन घडलं. या बाळमनावर सुद्धा विचार आणि संस्काराचं परिवर्तन या शिबिराच्या विचारातूनच घडत असतं. म्हणून ही शिबिरं घ्यायची, नाही तर पोरं जमवायची, त्यांना खाऊ पिऊ घालायचं आहे की नाही, पैसे आपले जमा करायचे, पुन्हा झाले की सोडून द्यायचं. हे शिबिर नसतात. तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, पण मुलांना काहीतरी द्या. विठ्ठल प्रथम दर्शनी हे सांगितलं, स्वामी काज गुरु भक्ती, ईश्वराची सेवा करणं, याची सर्व गोष्टींचे उत्तर दुसऱ्या चरणाच्या पहिल्या कडव्यात हे चरण राहिलं. मी सांगतोय पुढं. विठ्ठल तुकोबारायांचे अभंग, त्यांचं हे वाङ्मय, त्यांची अभंग, त्याच्यामध्ये अन्वय व्यतिरिक्त साधलेला असतो. काय पदापदाचा समन्वय आहे. या पदाचा त्या पदाशी कसा अन्वय होतो, श्लोक असेल, ओवी असेल, अभंग असेल, हे अन्वय व्यतिरेकी ज्ञान पूर्वी संस्थेमध्ये शिकवले जायचे. प्रत्येक महात्मा संत शिकवायचे.
पाठाची परंपरा लुप्त होत आहे, आश्रम परंपरा समाप्त होत आहे आणि पाठ परंपरा आश्रम परंपरा ज्या दिवशी दैन्य दशेमध्ये आलेलीच आहे त्या दिवशी धर्माचं फार मोठं नुकसान आहे. लक्षात ठेवा. आम्हाला वाङ्मय जपायचं आहे. अरे इकडच्या तिकडच्या कॉमेड्या सांगून हे अभंग कशासाठी लिहिले, या ज्ञानेश्वरीच्या ओव्या कशासाठी लिहिल्या, हे वाङ्मय आम्ही जगाला केव्हा सांगायचं? वाङ्मयाच्या व्यतिरिक्त आम्ही जर जगापुढे काही वाचू लागलो चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये काही तुमच्या जीवनाचं काही नाही काय. तुकोबरायांच्या गाथ्याच्या पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत वाचा, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तत्वज्ञान सापडेल. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांनी सांगितलं स्वामी का ईश्वर भक्ती, ईश्वर सेवा. मग ईश्वर सेवा काय? मूर्तीचा पंचोपचारे षोडशोपचारे अभिषेक झाला म्हणजे ईश्वर सेवा झाली का? तुकोबरायाने कोणते अभिषेक केले? संत गोरोबा काकांनी कोणते अभिषेक केले? संत सावता महाराजांनी कोणते अभिषेक केले? त्यांना तर वेदाचा मंत्रही माहित नव्हता. ते जे जे करत होते ते अभिषेक होते, ते ईश्वर सेवा होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, काय सर्व त्यांनी प्रत्येक वस्तूमध्ये देव पाहिला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव कुसोनी आठाव अहंते झाला. सर्व वस्तूमध्ये देव पाहणं ही ईश्वराची सर्वोच्च सेवा आहे. नंबर 2, तुम्ही आश्रमात राहता, आश्रमात काळी पडलेली कचरा पडलेला आहे, उचलला कचरा कुंडीत टाकलं, झाडून घेतलं, ईश्वर सेवा आहे. तुमच्या गावात लग्न आहे, मुलांना सांगतो या सर्व, तिथे तुम्ही पत्रवळ्या उचलल्या, आपल्या समाजात लग्न झाल्यानंतर काही ईश्वर सेवा आहे. पाणी वाटलं पंक्तीमध्ये ईश्वर सेवा आहे, तिथे झाडून काढणं ईश्वर सेवा आहे. गाडगे बाबांनी ही ईश्वर सेवा समाजाला सांगितली. अंगण स्वच्छ ठेवा, घर स्वच्छ ठेवा, गाव स्वच्छ ठेवा आणि शेवटी सांगितलं आपलं मन सुद्धा स्वच्छ ठेवा. कारण स्वच्छ मनातच पवित्र विचार उगवत असतात. मन स्वच्छ नसेल तर पवित्र विचार कधी जन्माला येणार नाही. आणि म्हणून मन स्वच्छ झाले पाहिजे, ते विचाराच्या झाडूनच स्वच्छ होतं. विठ्ठल विठ्ठल. अरे आपण तुम्ही तुमच्या मित्राला जरी गोड बोलले तरी ईश्वर सेवा झाली. आपला एखादा मित्र पांगळा आहे, लहान आहे, त्याला कपडे धुता येत नाही, त्याचे कपडे धुवून दिले तरी ती ईश्वर सेवा आहे. एखादा मातीवर पडलेला आहे, त्याला माहित नाही मी अंथरुणावर आहे की मातीवर आहे, उचलून त्याला अंथरुणावर ठेवणं ही सुद्धा ईश्वर सेवा आहे. इतकी सोपी ईश्वर सेवा आहे. नंतर भजन भक्ती, ही परमेश्वराचं भजन करणं ही सुद्धा भक्ती म्हणजे ईश्वर सेवा आहे. आता आपण इथं सर्व शिकवलं. टाळ वाजवणं ईश्वर सेवा आहे. सोपे वर्मा मा सांगितले संती, ताळ दिंडी हाती घेऊन नाचा, किंवा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे जाऊ विठ्ठल, ही सर्व सेवा आहे. नामस्मरण करणं सेवा आहे, 15वा अध्याय म्हणणं सेवा आहे, 12वा अध्याय म्हणणं सेवा आहे, योगासन करणं सेवा आहे. ही सर्व ईश्वर सेवा. आणि तुम्ही या शिबिराच्या दरम्यान तुम्हाला ईश्वर सेवा काही ना काही घडली. मग ती सेवा इतर सीमित नाही ठेवायची. तुम्हाला कोणाला शिक्षक व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला कीर्तनकार व्हायचंय, कोणाला संत व्हायचंय, कोणाला गायक व्हायचंय, कोणाला वादक व्हायचंय. तुम्ही या सर्व काहीतरी होण्याच्या आशा घेऊन इथे आला आणि हे तुम्ही घेऊन गेल्यानंतर त्याची जोपासना करा, उपासना करा, अभ्यास करा, सोडू नका. आणि हा पवित्र अभ्यास न सोडणं सुद्धा ईश्वर सेवा आहे. म्हणून स्वामी काज सोप्या भाषेत सांगतो, अवघड भाषेमध्ये स्वामी काजचा पुष्कळ वेगवेगळा अर्थ आहे. काय स्वामी काज? गुरु भक्ती, भक्ती म्हणजे सेवा. काय भक्ती म्हणजे सेवा. एक तर ईश्वराची भक्ती, नंतर गुरु भक्ती म्हणजे गुरु सेवा. आता तुम्ही रोज श्लोक म्हणता, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ईश्वर
गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु शिव आहे. काय ब्रह्मा काय आहे? गुरु आपल्या शिष्याच्या जीवनाला जन्म देतो, शिष्याला जन्म देतो म्हणून तो ब्रह्मा आहे. शिष्याचं पालन करतो म्हणून तो विष्णू आहे आणि शिष्याच्या दुर्गुणाचा संहार करतो म्हणून गुरु शिव आहे. म्हणून गुरु ब्रह्मा विष्णू शिव आहे. मग गुरुची सेवा करायची. गुरुची सेवा काय असते? विठ्ठल विठ्ठल उदाहरण सांगतो तुम्हाला कळण्यासारखा. एक आश्रम होता, गुरु महाराज राहायचे. त्यांचे 2च शिष्य होते. किती शिष्य होते? 2 शिष्य. ते बिचारे होईल तेवढी सेवा करायची, पण दोघही फार चालू होते, चालाक शिष्य होते. गुरु जरी चालाक नसला तर शिष्य मात्र असतात. विठ्ठल विठ्ठल. चालाकी सोडल्यानंतर गुरु होत असतो, म्हणून गुरु चालाकी ठेवत नाही. शिष्याला गुरु व्हायचा चालाकी ठेवलेली असते. प्रत्येकाची चालाकी वेगळी असते. आणि चला, आणि 2 जण होते. एकदा काय झालं की पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस असताना पहाडात असेल. गुरु महाराज म्हणाले, गेल्यानो गुरु महाराज भजन केले आणि केल्यानंतर दोघही पाय दाबू लागले. 2 पाय दाबत असताना गुरु महाराजांना अचानक लक्षात आलं पुढे पाऊस सुरू होणार आहे. आपले उन्हाळ्यातले फुटलेले, मागच्या पावसातले फुटलेले बांध दाबून घेऊ आणि एकतरी आहे. दिवसभर काय काम आहे? खाल्ले की नुसते पसरतात, झोपतात. काय विश्रांती हा शिष्याचा धर्मच नाही. झोपणं, दिवसा झोपणं हा शिष्याचा धर्मच नाही. काय दिवसा झोपणं म्हणजे साधकाचं पतन. विठ्ठला विठ्ठल. म्हणून मी त्या दिवशी प्रबोधनात ते सांगितलं, शिबिरामध्ये असे गुलाबजामुन, अशा जिलेब्या हे करायला लावत जाऊ नका. झोपा डायरेक्ट झोप, खाल्ल्याबरोबर तिथं झोपायला पाहतात. हे विद्यार्थी कसे करते? काय विद्यार्थ्यांसाठी इथं सुपाचार करा. आम्ही नियम सांगितलेले आहेत. ज्याने पंगत घेतली त्याने फक्त विद्यार्थ्यापुरतच भंडारा करायचा. नाही तर काही काही भंडारे ठेवतात, पाहुणे राहुणे सर्वांना आमंत्रण देतात. ही फार मोठी चूक आहे. शिबिरात जेवढे शिक्षक आहेत, जेवढे सेवाधारी आहेत, जेवढ्या काही सेवा करणाऱ्या महिला आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यात पुढचं अन्न शिजलं पाहिजे. म्हणून त्याच्यातून वेळेची बचत होते. उरलेली वेळ विद्यार्थ्यांना देता येते. आमचा भंडारा आहे, महिन्यापासूनच गाजावाजा असतो. तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. अशा प्रकारचे भंडारे घेत जाऊ नका, अशा प्रकारचे भंडारे देत जाऊ नका. लक्षात ठेवा. काय इथं काही तुम्हाला हे करण्यासाठी नाही, गाव जमा करण्यासाठी हा भंडारा नाही. विद्यार्थ्यांना किती चांगला खाऊ घालायचं ते जरूर घाला. कारण दिवसभर स्वयंपाक चालू, दिवसभर जेवण चालूच. आणि ते पोरं दिवसभर पाहत राहतात. हे जेवायला लागले, ते जेवायला लागले, ते जेवायला लागले. कोणी आला की बसला, कोणी आला की बसला. शिबिर म्हणजे सदाव्रत नाही. लक्षात. शिबिर म्हणजे त्या ठिकाणी बंधन आहे. या मुलांना माझं एकच मनोगत असतं, जास्तीत जास्त वेळ त्यांना मिळाला पाहिजे. आता तुमच्या सारखे येऊन पंक्तीत बसले, त्यांनाच वाढावं लागतं, सांगावं लागतं की वाढा पोरांनो यांना. आणि तुम्ही काय केलं तिथं खायला? काय केलं तुम्ही? कशासाठी खायला येतात? त्या पोरांचे घास कशाला घेता तुम्ही? म्हणून मुलांच्यासाठी केलेला भंडारा फक्त मुलांनाच खाऊ द्या. पुढच्या वर्षापासून नियम ठेवा. सेवाधारी तेवढे यायचं, त्यांनी स्वयंपाक करायचा, या मुलांना खाऊ घालायचं. तेने करून मुलांचा वेळही बर्बाद होणार नाही. त्यांचा अभ्यासाचा वेळ असतो, ते अभ्यास सोडून बाकीच्या फालतू लोकांची दिवसभर सेवा करावी लागते. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, शिबिराला दुसरा महत्वाचा नियम आहे. शिबिरामध्ये मुलांच्या जवळ मोबाईल नसले पाहिजे. आणि पाप एवढे उतावळेत, मुलगा चांगला घडला पाहिजे वाटतं, पण 17 वेळा त्याला फोन करतील, काय खाल्लं आणि काय भाजी होती, तेल कमी होतं का जास्त होतं? अरे हलकटा, तू किती तेल दिलं त्याच्यात? काय तिथं कशाला विचारतो?
म्हणून पालकांनी सुद्धा शिबिर होईपर्यंत मुलांना भेटायला सुद्धा नाही आलं पाहिजे, त्याचाच मुलगा घडतो. आणि अशीच मुलं या शिबिरात आईचा फोन वेगळा, भावाचा वेगळा, बापाचा वेगळा, नातेवाईकाचा, मामाचा वेगळा. अरे तुम्ही मायबाप जेवढी काळजी घेत नाही आमचे शिक्षक त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं काळजी घेतात तुमच्या मुलांची. पण तुम्हाला अविश्वास, आम्हाला मुलं घडवायची ही तळमळ आहे आणि तुम्हाला त्यांना घडवू द्यायची नाही ही तळमळ असते. म्हणून शिबिरामध्ये नियम ठेवा. ज्यानं पोरग शिबिरात घातलं त्याने 21 दिवस तिथं पाऊल ठेवू नये आणि 21व्या दिवशी त्याला बदल न्यायला यायचं मुलाला, ती गोष्ट वेगळी आहे. तर मुलांना पुष्कळ घेता येतं हे मी ऑब्झर्वेशन केलं, मी याचा अध्ययन केलं, चिंतन केलं. मी काय आजकालपासून शिबिरं नाही चालवली, मी माझ्या लहानपणापासून शिबिरं पाहिलेली आहे. आणि शिबिरात जरूर हे मुलं घडत असतात, त्यांना चांगले संस्कार घड लागले पाहिजे, हे आमचं एक तळमळ असतं, दुसरं काही नाही. म्हणून मी ही कडक गोष्ट याच्यासाठी सांगितली आणि सांगितल्याशिवाय तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. विठ्ठल विठ्ठल गुरु भक्ती आहे. 2 शिष्याची गोष्ट सांगत होतो. गुरु महाराज म्हणजे गड्यांनो पावसाळा सुरू होणार आहे आणि आपले बांधत असे खोलून घालून माती टाकून ठीकठाक करतात. महाराज इकडं लक्ष ठेवा, काय म्हणतो शिष्य दोन्ही, महाराज बांध दाबले असते, नवीन खोदले असते, पण तुमचे पाय दाबायचे सोडून ते कशाला चालतात? काय काम आलं की त्या ठिकाणी सेवा कशी सोडू, काम आलं की सेवा कशी सोडू. तेवढ्यामध्ये शेत आले म्हणजे आमच्या घरी मिष्टांनाची पंगत आहे आणि विद्यार्थ्यांना शिष्यांना काय पोरांनो भांडाऱ्याचं आमंत्रण आलं. आता महाराज आज्ञा कशी मोडू, आता कशी तुमची आज्ञा मोडायची, जावंच लागेल की नाही, आता ते माणसं नाराज होते. इकडे सेवाने केल्यामुळे गुरु महाराज नाराज झाले चालतात, पण लोक नाराज नाही झाले पाहिजे. साधूला हे चिंतन कधीच करायचं नाही, कोण खुश होईल आणि कोण नाराज होईल हे जर आपण पाहत राहिलो तर आपलं कार्यच होणार. दुनियाला जे व्हायचं ते होऊ द्या, आपण आपलं कर्तव्य करत राहा. विठ्ठल विठ्ठल. तिसरा मुद्दा आहे पितृवचन. पितृवचन म्हणजे काय, इथे आईचा उल्लेख केला जाईल, पितृ शब्दामध्ये मातृ शब्दाचा प्रयोग केलेला आहे. कारण रघुवंश महाकाव्याच्या सुरुवातीला कालिदासाने एक श्लोक लिहिलेला आहे. वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. त्या श्लोकाची शेषराज रेग्मीनं संस्कृत टीका लिहिलेली आहे. तर पितर शब्दाचा त्यांनी अर्थ केला, माताच पिताच पितरो. पितर म्हणजे माता आणि पिता दोन्ही. तसा इथं पितृ शब्द हा उपलक्षणात्मक असल्यामुळे त्याचाही अर्थ आहे माता आणि पिता. म्हणजे पितृवचन एक गोष्ट, दुसरी गोष्ट मातृवचन, दोन्ही अर्थ त्याचे आहे. विठ्ठल विठ्ठल. भक्तिश्री भक्ती कोणती आहे? आईची आज्ञा पालन करणे, वडिलांच्या वचनाचं पालन करणे हे पुत्राचं शिष्याचं काम आहे. पितृवचन थोडक्यामध्ये मला तुम्हाला एवढं सांगायचं, भीष्माचार्याचे वडील होते शंतनू राजा, महाभारतातली गोष्ट. पितृवचन सांगतो, पितृवचन. राजा शंतनू होते. शंतनूने दुसरं लग्न सत्यवतीच्या सोबत केलं. तिच्या बापानं लग्न व्हायच्या अगोदरच कबूल करून घेतलं, तुमचा जो पहिल्या पत्नीचा पुत्र आहे त्याला तुम्हाला राज्य देणार नाही. माझी मुलगी तुमच्याशी विवाह केल्यानंतर तिचा जो पुत्र होईल तोच गादीचा सम्राट होईल. शंतनू महाराज म्हणाले काही हरकत नाही, मान्य आहे. हे तर बोलून गेल्यानंतर भीष्माचार्यांच्या पुढे आता ही गोष्ट बोलायची आहे. भीष्म
सांगितलं अशी अशी गोष्ट आहे, मी तुला आयुष्यभर सम्राट बनू शकत नाही, माझी इच्छा आहे की तू राजा व्हायचंच नाही. सांगितलं पितृवचन प्रमाण आहे. त्यांनी सांगितलं बाबा राज्य भोगता घेणारच नाही, पण लग्न सुद्धा नाही, कारण आजीवन ब्रह्मचर्याचं पालन करेल, पितृवचनाचं पालन केलं. शंतनूने सांगितलं जोपर्यंत तुझ्या प्राणात प्राण आहे तोपर्यंत प्रत्येक वस्तूमध्ये शंतनू पाहायचा. तू प्रतापी आहेस, विचित्र वीर्य आणि चित्रांगद एवढे प्रतापी नाही, तुझ्या भावाचं साम्राज्य कोणी घेऊन टाकेल, आणि म्हणून आपल्या वडिलांना स्वतः या साम्राज्याच्या गादीवर पाहायचं आणि आयुष्यभर या साम्राज्याची सेवा करायची. म्हणून तर महाभारताच्या युद्धामध्ये ते पांडवाकडून का होऊ शकले नसते का, पण वडिलाची आज्ञा होती, माझ्या गादीवर बसलेल्या व्यक्तीमध्ये शंतनू पाहायचा, पाप पाहायचा. आयुष्यभर पितृवचन पालन केलं, स्वतःची सर्व सुख दुगारली, ऐक सुख पारलौकिक सुख सर्व दुगारली आणि पितृवचनाचं पालन केलं. विठ्ठल विठ्ठल आणि शेवटचा टप्पा आहे सेवा. पतीची सेवा म्हणजे स्वामी काज, स्वामीची सेवा, गुरुची सेवा, पितृवचनाची पालन, पितृवचन पालन म्हणजे सेवा, पितृसेवा, मातृसेवा. आणि आता पत्नीला पतीची सेवा ही जर रिमोटपणे यथार्थ रूपाने केली तर मग काय आहे दुसऱ्याकडे. हेची विष्णूची महापूजा हेची असं सकारात्मक सांगितले. ईश्वराची सेवा, गुरुची सेवा, आई आणि वडिलांच्या वचनाचं पालन, पत्नीला पतीची सेवा, ही निमुटपणे करणं हे विष्णूची महापूजा आहे. विष्णू म्हणजे भगवंताची, विष्णू म्हणजे व्यापक परमतत्व, विष्णू म्हणजे ईश्वर, परमात्मा, ब्रह्म, सगुण परमात्मा, हे सर्व काही विष्णू शब्दाचे अर्थ आहे. हे ती विष्णूची महापूजा
अनुभव नाही तुझ्या. तुकोबराय म्हणतात हा माझा अनुभव आहे, मी तुझं काही वेगळं सांगत नाही, हा माझा अनुभव आहे. विठ्ठल विष्णूची महापूजा. लोक सहज म्हणतात समाजसेवा हीच ईश्वर सेवा आहे. गांधीजी म्हणायचे की अरे बाबा समाजसेवा ईश्वर सेवा आहे. ठीक आहे, खरोखर चांगली गोष्ट आहे. समाजाची सेवा ईश्वराची सेवा आहे. मी तर अगोदर तुम्हाला सांगितलं तुम्ही काही करा, कोणती सेवा करा, पण ईश्वराची सेवा म्हणून मी करतो असं मनामध्ये प्रयत्न. ईश्वराची सेवा. एक उदाहरण सांगतो, आता शेवटचं उदाहरण आहे. स्वामी विवेकानंदाचं नाव विद्यार्थ्यांना विचारतो कोण कोण ऐकलेले वरती आता. विवेकानंदाचं नाव कोण कोण ऐकलेलं आहे? बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे, काही ना ऐकलेलं नसेल कदाचित. स्वामी विवेकानंदाचं नाव सर्वांनी ऐकलं. उत्तर प्रदेशामध्ये हापूड नावाचा जिल्हा आहे. हापूडचे पापड प्रसिद्ध आहे. काय प्रसिद्ध आहे? नाशिकचे काय प्रसिद्ध आहे? नाशिकचे अंगूर प्रसिद्ध आहे, द्राक्ष म्हणतो आपण. काय प्रसिद्ध आहे? नागपूरचे संत आहे. काय आता पुष्कळ गोष्टी आहेत विचारण्यासारख्या, आपल्याला वेळ कमी आहे. चला 4-2 गोष्टी. हापूड सिटीचे आजही पापड प्रसिद्ध आहे, जे तुम्ही खाता की नाही भोजनामध्ये. बाकीचे कुठले का, पण तिथले खाल्ल्यानंतर तुम्हाला विशेष होते. कधी गेले लखनौला वगैरे तिकडे जा, चक्कर मारून या, पापड खाऊन या. आणि तुम्हाला जास्त इच्छा असेल तर पुढच्या वर्षी आपण शिबिरात बोलून घेऊ. काय ऑनलाईन वर इथं जमा होतात ते. विठ्ठल विठ्ठल स्वामी विवेकानंद हापूड सिटीमध्ये, सिटी म्हणजे शहर, त्या शहरामध्ये आल्यानंतर एक मंदिर होतं, त्या मंदिरावर थांबले साधू या नात्यानं. मंदिरावर थांबल्यानंतर भाविक लोक जमा झाले आणि भाविक लोक जमा झाल्यानंतर त्यांनी म्हटलं स्वामीजी हम भोजन पानी का प्रबंध करेंगे, आप थोड़ा सा प्रवचन हमको बताएंगे तो बहुत अच्छी बात हो जाएगी. स्वामी जी ने कहा कि मैं तुम्हारा यदि अन्न खाता हूं तो उसके मुबदले में जरूर मैं प्रवचन कहूंगा आपको. तैयार झाले प्रवचन करण्यासाठी. आता स्वामीजी क्वालिफाईड होते, सुशिक्षित होते, प्रगल्भ बुद्धी होती, विद्वान होते आणि फार मोठे फिलॉसॉफर होते. प्रवचन ठरलं. त्या काळामध्ये काही मोबाईल नव्हते, तुरंत प्रचार करायला. चांगलं असेल वाईट असेल जे असले ते घ्यायचं टाकायचं. परवा दिवशी त्या ठिकाणी आम्ही चाललो होतो इकडे परभणीला, तर मधात रोडवरती ते नाका तयार होत आहे, तिथं एक बकरी मेली एका कारण, आणि 5-50 मोटरसायकली उभ्या राहिल्या आणि प्रत्येकाजवळ मोबाईल बकरीचं चित्र घ्या. काय बकरीचं चित्र, गर्दी. आम्ही उभे राहिलो. म्हटलं काय झालं बा? म्हटलं शेवटचं वर काय झालं? नाही म्हणे बकरीला धडक लागली, गाडीची मेली. आणि म्हटलं तुम्ही इतके लोक कशाला जमा झाले? नाही ते व्हॉट्सअपवर पाठवावं लागेल. काही होऊ द्या, व्हॉट्सअप इतकं सोपं साधन झालेलं. काय जे काही सोशल मीडिया असेल त्याचा सदुपयोग करा, पण दुरुपयोग करू नका. ज्या काही गोष्टी निर्माण झालेल्या
चांगलं करण्यासाठी झालेलं आहे. मी काही से मोबाईलला नाव नाही ठेवत, पण तुम्हाला तुमचं काय माहित नाही. पण मी तर मात्र कंटाळून गेलो होतो मोबाईल. कुठं गेली मुलावर फोन समोर, काय बोलायचं काय बंद करायचं काही नाही. प्रत्येकाच्या मध्ये मोबाईल आणि थोडं दाबा नाही घेऊ द्या, पण शांत बसून त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. बाबा इकडं तोंड करावं थोडस नावी का त्या ठिकाणी माझी दाढी करायची का इकडं तोंड करत तिकडं तोंड करत चोप पडलं काही घ्यायचं नाही माझा पोट. आपण नाही म्हटलं तरी ते घेणार, हो म्हटलं तरी घेणार, रागवलं तरी घेणार, कधी घेणार कुठं घेणार काही सांगता येणार. त्याच्याकरता घ्या बाबा जेवढे घ्यायचे ते काय करायचं तर करा, आपल्याला काही घ्यायचं नाही. तर मला एवढं सांगायचं, स्वामीजीने प्रवचन केलं. योगायोगानं हापूड जिल्हा असल्यामुळे तिथला कलेक्टर बंगाली होता. स्वामीजींचं शरीर बंगालचं असल्यामुळे कलेक्टरला कळालं की माझ्या शेतातला कोणीतरी संन्यासी आलेला आहे, तरुण आहे, विद्वान आहे, चांगलं प्रवचन सांगत आहे. ते कलेक्टर ही जवळच बंगला होता आले ऐकण्यास. कळण्यासाठी बुद्धी लागते. आता तुम्ही येथे काहीतरी कळून घेण्यासाठी शिकण्यासाठी आले, हा देत त्यांना खालीच असतात. त्वट्या सुरू केल्या की चालले आंघोळी कर. आपण नुसत्या आंघोळी करण्याकरता नाही आलो, शिकण्यासाठी आलो, हे ध्यान ठेवलं पाहिजे. कलेक्टर स्वामीजींचं प्रवचन आहे. स्वामीजी तरुण संन्यासी होते, ज्वलंत त्याग तर होताच. काय त्यांचं जीवन एक प्रेरणा होतं, एक प्रेरणा स्रोत होतं त्यांचं जीवन. आमच्या माऊलीच्या भाषेमध्ये ते चालते ज्ञानाचे बिंबतयांचे अवयवते सुखाचे माणूस पण हे भावलौकिक भाग असे स्वामी विवेकानंद. त्याग पूर्ण विवेचन झाल्यानंतर बाकी ऐकणाऱ्याला काही त्याग नाही झाला. आणि झाला नाही हेच बरं बाबा, नाहीतर आमच्याच पाठीमागे आले असते. संपलं की कीर्तन संपलं की गेले घरी, प्रवचन संपलं, पोथी संपली, भागवत झालं. एक नियम चांगला ऐकायचं घरी जायचं. एकही म्हणत नाही की आता संपली का तमाला देवजनावर तुमच्या सोबत. कंटाळलो आम्ही, डोक्याला हात लावून सांगतात आम्ही कंटाळलो, पण काय करावं महाराज, तुला काही करू मला काही सांगू नको पुढचं. आणि स्वामी कलेक्टरला त्याग निर्माण झाला. सर्व लोक उठून गेले, कलेक्टर साहेब बदले. स्वामीजी मैं प्रपंच का त्याग करने की इच्छा आपके सामने अभिव्यक्त करता हूं, मुझे इजाजत है. स्वामीजीला म्हटलं कलेक्टर साहेब एवढी घाई कशाला करता? कोणी घरी एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा आहे 12-13 वर्षाचा, मुलगी आहे 8-9 वर्षाची. 2 अपत्य आहे. नाही सोडलं त्यांना, बायको सोडली. सामान्य माणूस आहे का तो? कलेक्टर आहे, आणि त्या इंग्रजाच्या काळातला कलेक्टर आहे, साधारण नाही. आताही कलेक्टर आहे, त्या काळातही भविष्यातही राहते. देशात बदलला तर कलेक्टरही बदलले असते. आणि कलेक्टरनं सांगितलं की प्रपंचाचा त्या बायको मुलं सर्व सोडायचं, तुमच्या सारखंच व्हायचं, नाही तर लगेच तुमचे कपडे अर्धे मला द्या. अरे भाऊ इतकी घाई करू नको. विठाला विठाला एक मन आहे मराठीमध्ये, नवीन मुसलमान झाला रोजाचा महिना. एक मन आहे, एक हिंदू नवीनच मुसलमान झाला. इतकी श्रद्धा वाढली इस्लामच्या प्रती. काय मस्जिद मध्ये ज्यावेळी त्या ठिकाणी ते व्हायचं, काय म्हणतात त्याला, नमाज व्हायचा, आणि ते एक नंबरला उभा राहायचं फटकन पुढे जाऊन. आणि ते काय डोकं टेकवायचं, वरी करायचं, गुडघ्यावर व्हायचं, त्याचे नियम असतात कसं कसं करायचं. याला डोकं टेकवलं की शेवटचं झाल्यावर ते डोकं उचलायचं. इतकी श्रद्धा दाखवायला. तो मौलवी होता, तो काजी होता, तो म्हणे जास्त फालतू मना करून राहिला. अरे डोकं तेवढंच टेकवायचं, त्याच वेळी उचलायचं, हे जास्त करून राहिलं. काय आता डोकं त्या गुडघ्यावर बसलेले असतात, पुढचं डोकं टेकवायचं, काय मागचं फाउंडेशन असं उंच होतं. आणि ते काय ते मौलवीला असा राग आला, मूर्खासारखा नमाज करतोय. मागच्या याच्यावरती एक लात मारली, पुढच्या भिंतीवर जाऊन आदळलं, तोंड फुटलं. नवीन मुसलमान झाला, श्रद्धा जास्त वाढली, रोजाचा महिना, मग तर जास्तच करू लागलं. असं फालतूपणा करायचं काहीच काम नाही. स्वामी विवेकानंद म्हणजे अरे एवढी घाई करू नका, लगेच कपडे घ्यायला तुम्ही तयार झालाय, सोपं नाही.
विठ्ठल विठ्ठल संन्यास मी संन्यास देणं नाकारत नाही. संन्यास अवघड आहे. आमच्या ज्ञानेश्वरीचा संन्यास मी माझी आईची आठव विसरले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी निरंतर काम्यनाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदु. हा त्याग हा संन्यास आहे. हा गीतेचा संन्यास, हा श्रीकृष्णाने सांगितलेला संन्यास, हा माऊलीने सांगितलेला संन्यास आणि तुकोबारायांचा संन्यास त्याच्यापेक्षा कठीण आहे. एवढा कठीण तुम्ही करू शकत नाही म्हणून मी सांगत न सांगत बरे. तुमच्यातला कोणी एवढा एकही उभा राहणार त्याच्यासाठी. विठ्ठल विठ्ठल आई गुरुजी तयारी. ये गुरुजी बोलवाच्या माग बसलेले तोंडात येईल काय आत येईल. फार चांगलं होईल तयारी आपल्याला. शेवट काय होईल आयुष्याचा आमच्या कामात येईल. मला काय म्हणायचं की ज्यावेळी हा संन्यास घ्यायला तयार झाला स्वामीजीनं सांगितलं एकदा रात्रभर चांगला विचार करा. घरी जा. नाही 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 मी आता मंदिराची पायरी सुद्धा उतरणार नाही, घराची पायरी चढणार नाही. असं काय करता? रात्रभर जा, मुला बाळा जोड राहा. उद्या तुम्हाला आता संन्यासी व्हायचा आणि विचार करा चांगला. घरी लगेच आज्ञा पालन केली गेले आणि अंगणातूनच बाईला ओरडायला लागले, कुठे गेलीस? आणि तुझा माझा संबंध तुटला, मला आता उद्या सकाळी संन्यासी व्हायचं. बाई म्हणाली तुम्ही व्हानं काय व्हायचं ते, पण एवढं ओरडायला काय झालं तुम्हाला? कान धड्या बसायला लागला, एवढं ओरडायला लागले संन्यासी व्हायचं संन्यासी व्हायचं. काय गेले कलेक्टर होता, ब्रिलियंट व्यक्ती आहे, बुद्धिमान आहे, विचाराची क्षमता ज्याच्या चित्तामध्ये आहे, एवढी प्रगल्भ त्याची प्रज्ञा आहे म्हणजे बुद्धी आहे. आणि रात्रभर विचार केला. बाई तुला विचारलं नाही की मी कसं करून तू मला काय सांगणार आहे. विषय सोडला होता, सोडायचं सर्व निश्चय झाला होता. आणि मग काय रात्रभर विचार. सकाळी स्वामीजी मंदिरावर आलो, मंदिरावर सर्व विचार केला. बायकोला विचारलं का? तिला नाही विचारायचं. आणि बिना विचारता तिच्याशी लग्न केलं होतं. अरे विचारून लग्न केलं तर आता संन्यास सुद्धा तिला विचारून घ्यावा लागत असतो. ग्रस्ताश्रमातील ग्रस्ताला संन्यास घ्यायचा असेल तर बायकोची सुद्धा परवानगी घ्यावी लागते. तयारी पाहिजे. काय सांगायचं तिला? जन्मभर तुमच्या सोबत राहिले तिला नाही सांगायचं. कोणाला सांगायचं? शेवटी तरी जाता जाता सांगून टाका असं असं करणार आहे म्हणून. काय अरे तरी माझा पूर्ण निश्चय झाला, निर्धार झाला, करा आता मला संन्यासी. स्वामीजी म्हणाले मी तुला संन्यासीच करतो, पण माझ्यासारखे भगवे कपडे नाही. आजपासून वृत्तीला संन्यास दे, वृत्ती संन्यस्त कर, मनाला संन्यास दे. शरीराला रंगवलेले संन्यासी भरपूर आहे, परंतु मन आणि मनोवृत्तीला रंगवणारे संन्यासी आजही त्यांचा दुष्काळ आहे. विठ्ठला विठ्ठला काय झालं? स्वामीजीने सांगितलं मी सांगतो तेवढं काम कर, तू संन्यासी. आजपासून बायकोला काय माझी बायको आहे असं समज न समज, परंतु ही स्त्री ईश्वराची आहे, ही मुलं ईश्वराची आहे, ही मुलगी ईश्वराची आहे, हे घर परमेश्वराचं आहे, ही सर्वीची ड्युटी परमेश्वराची आहे, अशी भावना दृढ कर. आणि या भावनेने या विचाराने चाल, तुला काही सोडायचं काम नाही, तू संन्यासी झाला म्हणून समज. कलेक्टर साहेबांच्या चटकन लक्षात आलं. आयुष्यभर तो व्यक्ती संन्यस्त वृत्तीनं जगला, पण मुलाबाळांना सोडला नाही. वृत्ती संन्यस्त ठेवली. ही साधूची शिकवण आहे. आणि त्यानं भगवे घेतल्याचं त्या मुलाचं काय झालं असतं? एकदम डायरेक्ट त्या बायकोचं काय झालं असतं? तर काही विचाराचार आहे की नाही? नाही तर पहिल्यानं त्या फांद्यात नव्हतं पडलेलं. म्हणजे महाराज तुमच्यासारखंच व्हायचं होतं, पण पता नाही लोकांनी मला फसवलं. लोक कोणालाही फसवत नाही, आपणच आपल्याला फसवलेलं आहे. जग कोणाला फसवत नाही.
विठ्ठला विठ्ठला तिसरा टप्पा सांगत आहे तिसरा कडवं सत्य बोले मुखे सत्य बोले मुखे दुखवे आणि कांच्या दुःखे हे साधू जीवन आहे वाणीनं सदैव सत्य बोलते इतरांच्या दुःखाने दुःखी होते आणि त्याला सुखी करण्याचा प्रयास करणे हे साधू जीवन आहे विठोबा रखुमा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ या सर्व गोष्टी करण्याचा जो निश्चय आहे त्या निश्चयाचं जे सामर्थ्य आहे तेच आपल्या आयुष्याला लाभलेलं फळ आहे आपण जे काही घेतलं शिकलो जे काही केलेलं आहे त्याचं फळ प्राप्त होणं हे खरोखर गरजेचं असतं आणि ते फळ मिळावं असं प्रत्येकाला वाटतं अभंगाचा अर्थ इथे संपवू आपण मी अगोदर सांगितलं मला आज कीर्तन करायचं नव्हतं या मुलांचं काहीतरी कौतुक पाहायचं होतं आणि आता त्या संदर्भात मला आता 2 शब्द बोलायचे आहेत आणि त्याच्यानंतर शेष या समारोपाचा उर्वरित कार्यक्रम होणार आहे विठ्ठला विठ्ठला
आज व्यक्तिमत्व विकास शिबिर, वारकरी शिक्षण शिबिर, सुसंस्कार शिबिर या भव्य दिव्य शिबिराचा आमच्या सर्व आदरणीय संतगणांच्या उपस्थितीमध्ये समारोप होत आहे. संतगण आहेत, गुणीजन आहेत. आजचे विशेष गुणीजन हे आमचे सर्व विद्यार्थी एका युनिफॉर्म मध्ये उभी आहे. सर्वांच्या गळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचा हा टाळ आहे. विद्यार्थ्यांनीच मृदंग वादन केलेलं आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित जेवढी मंडळी आहे या बालकांचं एक कौतुक पाहत आहोत. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझं मूल घडलं पाहिजे, माझं मूल सुसंस्कारित झालं पाहिजे. एरिवर एवढंच नाही तर दारू पिणाऱ्या माणसाला सुद्धा वाटतं की माझ्या मुलाने दारू पिऊ नये. मला तो पित असतो पण त्यालाही वाटतं की माझं मूल चांगलं जन्माला आलं पाहिजे, चांगलं घडलं पाहिजे, सुसंस्कारित झालं पाहिजे. चांगलं होणं ही प्रामाणिकता आहे. प्रत्येकाला प्रामाणिक हेच विचार आहेत की चांगलं झालं पाहिजे आणि काहीतरी मुलांचं चांगलं झालं पाहिजे याच उद्देशाने गुरुदेव आश्रमावरती हे व्यक्तिमत्व विकास शिबिर 21 दिवसाचा कालावधी आता आपण पार केलेला आहे. सज्जनांनो, कधी न पाहिलेला, कधी न तपलेला उन्हाळा यावर्षी पाहायला मिळाला. पाण्याची टाकी, मोठी टाकी आहे, जवळजवळ 1,00,000 लिटर पाणी तिच्यामध्ये बसत असे. भरली की खलास, एवढं पाणी लोक मुलं खर्च करायचे. आता ते उन्हानं तपायचे, आंघोळी करायचे. संस्कार त्यांना असा दिला जातो की संडासून आल्यानंतर कमीत कमी 3 वेळा मातीनं साबणानं हात धुवायचे. काय नंतर त्या ठिकाणी ब्रश करायचा, या मंजन असेल तर मंजन करायचं, नंतर स्वच्छ तोंड धुवायचं, त्याच्यानंतर स्नान करायचं आणि दिवसातून जेवढ्याही वेळी संडासला गेले तेवढ्या वेळी आश्रमात स्नान करावं लागतं. ही सर्वात मोठी अवघड आश्रमात एकच गोष्ट सर्वात अवघड. बापरे, तिथं दिवसभर स्नान करत राहावं लागतं. मग दिवसभर संडासला कशाला जातो? व्यवस्थित काय दोनदा संडास जास्त. म्हणून पाण्याचा इतका खर्च व्हायचा, इतका खर्च केला मुलांनी. पाणी किती खर्च झाला, त्यांच्यावर आमचा किती खर्च झाला आम्हाला काहीच म्हणायचं नाही. फक्त आमचा खर्च केलेला सार्थक झाला एवढं होतं. देणारे तुम्ही आहे, खर्च करणारे तुम्ही आहे. तुमचं मन उदार आहे, मोठा आहे. परिसरातला आमचा समाज असेल, परिवार असेल, हा भक्तगण जेवढे काही दुरून लोकांनी पंक्ती दिल्या, काही परिसरातल्या दिल्या, सर्व लोकांनी तुम्ही इतकं मुलांना छान भोजन दिलं. वेळेवरती नाश्ता, वेळेवरती भोजन, त्यांना जे काही लागतं नियमानुसार. त्या लहान मुलाला फक्त खाण्यातून सांभाळलं तर ते टिकतात आणि त्यांची का खाण्याची दैन झाली की मग ते टिकू शकत नाही. आंघोळीला काही समजत नाही, ते दिवसभर गावी हे काय नाही त्यांच्यामध्ये होतं. त्यांना मजा वाटायची. जरा संडास नाही 3-4-5 जण ते एका जरूर जायचे. तसं द्यायचं कारण आंघोळीसाठी आंघोळ करावं लागते. बिना संडासची आंघोळ करायला जमत नाही. रिकामेच काय फिरून यायची पुरी दिंडी नळाकाठी. परंतु हे चिमुकले, हे बागडणारी मुलं पाहून त्या ठिकाणी मला तो खूप आनंद वाटायचा. येणाऱ्या प्रत्येकाला सुद्धा वाटत असेल काय आपली ही समाजातली पिढी घडली पाहिजे. हा एक उदात्त विचार, उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे आणि त्यासाठी आमचा संपूर्ण शिक्षक वृंद, योगासन शिकवणारे शिक्षक असतील, सोबतच गायन शिकवणारे असतील, त्याचप्रमाणे मृदंग शिकवणारे असतील, त्याचप्रमाणे गीतेची संथा देणारे शिक्षक वृंद असतील, ज्या विषयाने जे काही तर शिकवण्यात येते त्याप्रमाणे इंग्रजी व्याकरण शिकवणारे आमचे शिक्षक असतील,
या सर्वांनी जीव लावून करायचं म्हणजे करायचं असं नाही, जीव लावून तळमळीनं या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्येकाच्या बुद्धीचा प्रश्न आहे. ज्या बुद्धीमध्ये घेण्याची प्राप्त करण्याची जेवढी क्षमता होती त्या मुलाने तेवढं जरूर घेतलं असेल. काय मला तर एकच सांगायचं की इथे काही नाही घेतलं, इथे नुसता प्रसाद अन्न जरी खाल्लं तरी त्याच्या बुद्धीमध्ये चांगले संस्कार आल्याशिवाय. म्हणून मुलांना अशा शिबिरामध्ये आपल्या आश्रमच्याच नाही, कुठेही वारकरी संप्रदायाने आयोजित केलेली शिबिरं असतील. मी आता अनेक शिबिरांना भेटी देत असतो फिरत असताना. तर ज्या शिबिरात तुम्हाला आवडत असेल त्या शिबिरात आपली मुलं उन्हाळ्यात ठेवा. कारण सुट्टी मुलांच्यासाठी इतकी खतरनाक असते. आणि सुट्टी आली म्हणजे लग्न असतात सोबत, लग्नही सुट्टीत असतात, शिबिरही सुट्टीतच असतात. ज्या मुलांच्या 15-16 वर्षाची मुलं 12 वर्षापासून ते दारू पिऊन डीजेवर नाचतात, याच्यापेक्षा कोणता लाजिरवाणा प्रकार आपल्या समाजात आहे? खरोखर मला तर असं वाटतं की लग्नामध्ये जो डीजे वाजतो तो काही नाचण्यासाठी, काही तुमचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी असेल, पण डीजे म्हणत नाही की दारू पिऊन नाचा म्हणून. काय दारू पिल्यानंतर जास्त चांगलं जमतं असं काही नाही. म्हणून या मुलांचं जीवन निर्व्यसनी राहावं. संस्कार जर चांगले घडवले गेले तर जीवन निर्व्यसनी राहील. परंतु आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे, कोणत्याही संस्थेतले मुलं असतील, कोणत्याही शिबिरातले मुलं असतील, कोणत्याही मठात आश्रमातले मुलं असतील, मंदिरातले असतील, ते कधीही इतर मुलापेक्षा चांगलेच राहणार आयुष्यभर. आम्ही सुरुवातीला बालवाडी सुरू केली होती. त्या बालवाडीमध्ये लहान लहान मुलं आहेत. जेवढे मुलं 1 वर्ष चालवली, जेवढे मुलं आम्ही ते बालवाडीमध्ये संस्कारानं शिकवले, ते मुलं अजूनही अशा प्रकाशामध्ये आहेत. ते विशेषच मुलं आहेत अजूनही. प्रत्येकाने वेगवेगळं शिक्षण घेतलं असेल, वेगवेगळं हे केलं असेल, आणि म्हणून शिबिरात सुद्धा ते संस्कार दिले जातात. आता ती मुलं आहेत, वानराचा कळप असतो, सरळ वानर सारखी उड्या मारतात. कोणी कोणीकडे उड्या मारतो, कोणी कसं मारतो, कोणी कसं मारतो, कोणी कसं. एक प्रकारचे बांधर आहेत, एक प्रकारचे. परंतु यांच्या नाचण्या, त्यांच्या बागडण्या, त्यांच्या खोड्या करण्या निरागसपणा आहे. त्याच्यात रागद्वेष नाही, निरागसपणा आहे. अशाच एकमेकाच्या तोंडात थापडा मारताना अशीच एकमेकाचे मुख्य घेतात. काय रागद्वेष नाही, हा निरागसपणा या बालकांच्या मध्ये पाहायला मिळतो. आणि मी परमेश्वराला पहिला मी धन्यवाद देतो की माझं संपूर्ण जीवन मुलांमध्येच गेलं. याचे मुलं लहानपणापासून तर आजपर्यंत. आणि मला जीवन सुद्धा यांच्या सानिध्यात गेल्यामुळे आठवलंच नाही मला मी किती वर्षाचा झालो, काय झालं. मलाही कोणी विचारत नाही किती वर्षाचे, मी कोणाला सांगत नाही किती वर्षाचे, आणि विचारत सुद्धा नाही. त्याच्याला विचारलं, कारण मला वाढदिवस साजरे करायचे नाही तर मला विचारत जाऊ नका किती वर्षाचा. एकदा काय झालं की काही लोकांनी माझी जन्मतारीख पता नाही कुठे पाहिली, आणि ते म्हणाले नुसते आमच्या गावात तारीख द्या. मला काही माझी शंका नाही, माझ्या मनात काहीच नाही. आणि तारीख दिली. तिथं इतका मोठा भंडारा ठेवला. मी म्हणलं कशाच्या निमित्ताने, प्रवचन करायच्या काय? नाही, निमित्त काहीच नाही, आम्ही असा ठेवला. मी विचार केला की नक्की या गोष्टीमुळे आहे. म्हटलं मी आता प्रवचन वगैरे काही निघालो. मी तसाच असताना उठलो, लगेच डोंगराचा रस्ता झाला, सापडायला नको पुन्हा. अरे मला विचारलं का माझा वाढदिवस करायचा, कसं काय केला तुम्ही? मला ज्या गोष्टी आवडत नाही तुम्ही करू नका, आणि ज्या दिवशी मलाही आवडायला लागेल की वाढदिवस साजरा करायला पाहिजे मी सांगितल्यानंतर जरूर करा. पण अजून काही आपल्याला आवडलं नाही म्हणून मी अजून काही साजरा केला काय. चला आपापला तो विचार असतो. मी काही कोणी करतात म्हणून त्यांना नाव नाही ठेवत, पण तो आपापला विचार आहे स्वतःचा. फक्त ही मुलं घडली पाहिजे, घडवल्या गेली पाहिजे, यांना संस्कार दिले पाहिजे. याचे 21 दिवस आमच्या सर्व शिक्षक वृंदाने आटोकाट प्रयत्न केले. आमची साधक मंडळी असेल, हरिदास महाराज असतील, रामेश्वर महाराज असतील, आणि शंकर महाराज असतील, राहुल महाराज असतील, मोहन महाराज असतील, सर्व आमची छोटी मोठी महाराज मंडळी त्यांनी याच आश्रमात शिक्षण घेतलं.
आणि त्यांनी सुद्धा रात्रंदिवस या मुलांना सांभाळत कष्ट केले, त्यांच्याजवळ जे आहे ते देण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारची सर्वजण आमचे रोहिदास महाराज असतील, शिबिर होईपर्यंत या सर्वांनी, त्यांचाच आश्रम आहे, तुमचा सर्वांचा आश्रम आहे. मी कधी म्हटलं नाही की माझा आश्रम आहे म्हणून. तुम्ही जसे या आश्रमची सेवा करता त्या आश्रमचा मी सुद्धा तुमच्या सारखा एक सेवाधारी आहे. न आश्रम तुम्हाला न्यायचा न मला न्यायचा आहे. आणि परिसराला नाही, सर्व भक्तांना मी हे संस्कार दिले की आश्रम बाबांनो माझा नाही, मी आश्रमचा अतिथी आहे, मी आश्रमचा एक सेवाधारी आहे. माझं शरीर जोपर्यंत या आश्रमाची सेवा करेल तो मी करणार आहे. आणि तुम्हालाही सुद्धा मी सेवा शिकवली माझ्या आयुष्यामध्ये. आणि म्हणून सर्व मुलांची चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी सेवा केली. काही स्वयंपाकाची सेवाधारी आहेत, काही महिला सेवाधारी आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या नातवाप्रमाणे, पोटच्या मुलाप्रमाणे या सर्व मुलावर प्रेम केलं. चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी सुस्वादू स्वयंपाक करून यांना 21 दिवस खाऊ घातला. हा एक आनंद वेगळा आहे. आणि अशा सर्व सेवा शुश्रूषा करणाऱ्या मंडळीला खरोखर मी धन्यवाद देतो. ही सेवा प्रतिवर्ष अशा प्रकारच्या शिबिराच्या रूपाने होत राहो. 2 वर्ष शिबिर बंद पडलं. काय आला होता? कोरोना आला होता. शिबिर जरी बंद असेल पण इथे आमचे जे काही जुने साधक होते ती मंडळी शिबिरामध्ये याच्यामध्ये आश्रमात राहिली. त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी वेदांताचे पाठ, भक्तिसूत्राचे पाठ, व्याकरणाचे पाठ, तर्कशास्त्राचे पाठ चालवले. आणि 2 महिने लगातार पाठ चालू होते. त्याच्यातून पुष्कळ साधकांना शिकायला मिळालं. म्हणजे काही बंद पाडलं नाही. 2 वर्ष सप्ताह होऊ शकला नाही तर आम्ही इथे आश्रमातच आपला नियम केला. सप्ताह केला, कीर्तन केले, पारायण केले, सर्व केले. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नियमाला फक्त महत्व आहे. नियम पळायला नको. 100 माणसं मिळून करा किंवा 1 माणसं मिळून करा, एकट्याने करा, फक्त आपला नियम चालला पाहिजे. लोणारजवळ एक शाळा म्हणून गाव आहे. एकदा मी असं तिथं कार्यक्रमाला गेलो. 7व्या दिवशी माझं कीर्तन होतं. असा पाऊस आणि वादळ सुटलं. काही लोक आले म्हणे, महाराज आजच्या दिवस राहू द्या ना कीर्तन, आता कसे कीर्तन करायचे? नाही म्हटलं, कीर्तन होईलच. कारण सप्ताहाचा नियम आहे ना, तो होईल. 3 घंटे कीर्तन झाला. वरून पाऊस पडत होता. ऐकणाऱ्यावर छत्री नव्हती म्हणून मी सुद्धा छत्री घेतलेली. फक्त मृदंगावर आणि विण्यावर छत्र्या धरल्या. त्या आमच्या देवता आहेत, त्यांच्यावर छत्र्या धरल्या. 3 घंटे कीर्तन झालं. पडता जड भारी, नेमान टळे निर्मारी निर्धारी. नित्य नेमनावी ते प्राणी दुर्लभ. ते प्राणी दुर्लभ कोणते? आमचे संत वारकरी. लक्ष्मी वल्लभ पांडुरंग तया जवळी म्हटलं तरी चालेल. साक्षात भगवंताचं सानिध्य नित्य नेमामुळे येत असतं. आणि म्हणून वारकरी संप्रदाय नित्य नेमाला अतिशय महत्व देतात. ही निष्ठावंत सर्व गोष्टी आहेत. आणि हा समाज निष्ठेनं भरून गेला पाहिजे. आणि साधू समाजाला कळला पाहिजे. आपल्या परिसरामध्ये नाही, पेनगंगेच्या पावन तीरावरती परम आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय संत हरिभक्तपरायण वैकुंठवासी किंवा ब्रह्मीभूत आपले भिमराव किती निष्ठावंत संत होते. नियमाचं पालन कसं असतं हे त्यांनी माझ्याही अगोदर इकडे शिकवलेलं आहे. काय नियम काय असतात, निष्ठा काय असते, अण्णांनी आपल्याला, पूजनीय अण्णांनी सर्वांनी शिकवलं. त्यांच्या हाताखाली सेवा केलेले वावरलेले संत इथं बसलेले आहेत. किती चांगलं कीर्तन करता येतं ही गौण गोष्ट आहे. परंतु नित्य नियम आणि आचरण किती चांगलं करता येतं ही प्रधान गोष्ट आहे. आणि म्हणून प्रधान गोष्टीला प्राधान्य देणार हे वारकऱ्यांचं तत्वज्ञान आहे. हा वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून या शिबिराच्या वतीनं वारकरी संप्रदाय सुद्धा आपल्याला जोपासायचा आहे. आणि म्हणून हे वारकरी तयार करायचे, बाल वारकरी. प्रत्येक गावागावामध्ये असे वारकरी तयार झाले पाहिजे. हे त्या ठिकाणी आमच्या शिबिराचा मानस आहे. आणि त्याच्यासाठी आता पुष्कळ बोलायसारखं आहे. तुम्हाला माहितच आहे, मला जे काही बोलायचं होतं ते मी बोललो. शेवटी मला एवढंच सांगायचं की गुरुदेव आश्रमाच्या वतीनं जे काही शिबिर आम्ही इथे आयोजित केलं
आणि त्या शिबिराची सांगता आज या मुलांचे पालक मंडळी असेल, कोणाची आई आली असेल, कोणाचे पिता वडील आले असेल, आपल्या मुलाकडे पाहून जरूर त्यांना आनंद होत असेल की माझा मुलगा सुद्धा या रांगेमध्ये उभा आहे. काही बसलेले आहेत, काही उभे आहेत, नाही सर्व शिबिरातले काय. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं शिक्षण हरिपाठ, गीता, टाळ, मृदंग, संगीत, गायन, जेवढ्या आपल्या पंथाला संप्रदायाला लागणाऱ्या गोष्टी इथं शिकवल्या गेल्या. पुष्कळ मुलं चांगल्या प्रकारचे प्रावीण्यानं त्या ठिकाणी त्यांनी अभ्यास केला, खूप कष्ट केले. शिबिर तर दरवर्षीच होणार आहे, कधी लहान होईल कधी मोठं होईल. पुष्कळ मुलं आली म्हटलं तुमच्याकडून जेवढे सांभाळल्या जातील आणि जेवढ्यांना दिल्या जाईल तेवढे ठेवा, नाही तर जास्त त्या ठिकाणी ठेवले तर कोणालाच काही येणार नाही आणि आपण केल्याचा काही अर्थच राहणार नाही. आणि म्हणून जेवढे मुलांना घ्यायसारखे काय, काही मधातच, काही तर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जास्त गळाले असत काय. आता त्यांना कारण त्यांची मायामोह आहे का तुमचा मायामोह आहे मला माहित नाही, परंतु शिक्षणासाठी विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेण्यासाठी आहे. दशरथ म्हणाला प्राण न्या माझा, पण राम लक्ष्मण देऊ नका. विश्वामित्र एवढंच म्हणले, राजन पुत्राचा इतका मोठा मोह करणं योग्य नाही. आश्रमात मी तुझ्या पुत्राला नेत आहे याचा अर्थ त्यांना संस्कार देण्यासाठी नेत आहे, विद्या अध्ययन देण्यासाठी, विद्या देण्यासाठी नेत आहे. याच्यात नुकसान काहीच नाही. आणि 12 वर्षानंतर तुझे मुलं पुन्हा घरी येतील, मी काय माझ्या आश्रमात ठेवून देणार नाही. त्यासाठी तुमचे मुलं शिक्षणासाठी इथं येतात. ज्याला जेवढं शिकायचं, जेवढं ज्याचं प्रारब्ध इथं राहायचं असेल थोडं राहतो, नसेल तर निघून जातो काय. येणारे येत राहतात, जाणारे जात राहतात, पण आमचं कार्य आम्ही करत राहतो. तुम्ही शाळेमध्ये इथं मुलं घालता, इथं मुलं पाठवता, आम्ही त्यांना शाळा शिकवतो आणि सोबतच हे संस्कार सुद्धा शिकवतो. ज्यांनाही मी सांगतो की आपले मुलं इथं ठेवायचे, आम्ही दरवर्षी नाही पण इथून पुढे आता कडक नियम करतात. शाळा तर आम्हाला त्याला इमाने इतबारे शिकवणारच, पण त्याला आमचा हरिपाठ शिकावं लागेल, त्याला आमच्या आरतीत प्रार्थनेत उभा राहावं लागेल. आमचे संगीताचे क्लास होतात त्याच्यामध्ये त्याला हजर राहावं लागेल. प्रवेश देणाऱ्यांनी सुद्धा हे त्यांना सांगून द्यायचं, ज्याला मुलं घालायचे त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवायचं. नाहीतर आमचे शिकणारच मुलं तयार होतात. आम्ही काय भजन शिकण्यासाठी दळा लोक आहे. ज्यांच्या मुलांना भजन शिकायचं नसेल त्यांनी इथे राहून सुद्धा नये. आम्ही त्यांचं शालेय शिक्षण तुमच्या घरी होणार नाही त्याच्यापेक्षा चांगलं त्याला देऊ आणि त्याच्यानंतर संस्कार आणि भजन वारकरी संप्रदायाचे जे काही विचार सुद्धा देऊ. तुमच्या मुलाची जर याच्यामध्ये तयारी असेल तर तुम्ही ते इथं मुलं ठेवा. याच्यामध्ये तयारी नसेल तुमची खुशी. आम्हाला पुष्कळ मुलं मिळतात, काही मुलांची कमी नाही. म्हणून त्या ठिकाणी आमचे जे काही नियम आहेत श्रमाचे, त्याला टाळ शिकावं लागेल, त्याला मृदंग शिकावं लागेल, त्याला भजन शिकावं लागेल आणि शाळेतला अभ्यासही त्याला करावा लागेल. सर्व प्रकारची काळजी त्याची आम्ही स्वतः वाहत असतो. कोणाचाही आम्ही मुलाचा व्यर्थ वेळ घेत नाही. फक्त ही मुलं घडली पाहिजे एवढाच आमचा मानस इच्छा असते. आणि म्हणून प्रवेश प्रक्रिया मी तुम्हाला थोडक्या शॉर्ट मध्ये सांगितली. आता मला एवढं सांगायचं की या आश्रमामध्ये अनेक गोरगरिबांची, चांगल्या लोकांची मुलं राहतात, विद्या अध्ययन करतात, शालेय शिक्षण घेतात. काही इतके गरीबाची मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांना त्यांना काही देऊ शकत नाही. अशांना आम्ही सर्व चालवतो, देतो. काय ज्यांच्याकडे आहे त्याने जरूर आपल्या मुलाला मदत केली पाहिजे. दुसऱ्याच्या मुलाला जरूर करू नका, स्वतःच्या मुलाला करा. काय नाही तर त्या ठिकाणी समाज देतो आम्हाला काय करायचं, समाज देतो आम्हाला, तुम्हाला द्यायचं आहे. आता यांच्या त्या पोरांना शिवल्या असतील त्या काही मला घालायच्या, मी शिवल्या तर मला त्यांना द्यायचे आहे सर्व. काय तर मला एकच सांगायचं, ही मुलं दरवर्षी रडतात. आता कोणी शिक्षक झाली, कोणी इंजिनियर झाली, काही मुलं डॉक्टर झाली, काही PSI झाली, काय झाली, इथं शिकून गेलेली मुलं. काही झाल्यानंतर मलाही आनंद मिळतो की त्या ठिकाणी चला आपली मुलं काहीतरी होतात, काहीतरी करत आहेत. काही कीर्तनकार झाली, काही प्रवचनकार झाली, काही कथावाचक झाली, आनंदाची गोष्ट आहे. काही राष्ट्रभक्त होतील, काही ईश्वर भक्त होतील, काय होतील. परंतु अवश्यमेव हे झाल्याशिवाय राहणार. आता आम्ही नवीन उपक्रमामध्ये अनाथ मुलं इथं ठेवलेली आहे.
आमचा सर्वात लहान मुलगा आहे, मागे 4-5 जण बसलेले आहेत, त्याच्यापेक्षा थोडे मोठे आहे. काय इकडे आहे मला. आणि काही आता अशा प्रकारची अनाथ मुलं, यांना मी आता अनाथ नाही म्हणणार, यांना सनाथ म्हणणार. काय आश्रमाने त्यांना सनाथ केले. ही माझी असणारी ही सनाथ मुलं आहे. यांचं शिक्षण संगोपन जोपर्यंत त्यांची शिकायची इच्छा आहे, त्यांनी जेवढं प्रावीण्य शिक्षणात मिळालं, त्यांना वाटेल ते शिक्षण घ्यायचं असेल त्या शिक्षणासाठी आम्ही खर्च करू. त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला काही व्हायचं असेल, लागणारा सर्व खर्च या समाजाच्या वतीनं आम्ही करणार. आणि ही सुद्धा मायेची पाखर हरवलेली, आईवडिलाची सावली हरवलेली, ज्यांना आयुष्यात कोणीच उरलं नाही आणि त्यांनाही असं वाटू नये की आपलं कोणीच नाही, म्हणून तुम्ही सर्वजण त्यांच्या, तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळून यांचं जीवन घडवायचं आहे. आणि म्हणून अशी अनाथ मुलं तुमच्याही लक्षात कुठे असेल, अनाथ मुलं असतील तर जरूर आश्रमाला संपर्क करा. आश्रमाला केव्हाही सांगा आणि जे काही प्रोसिजर आहे त्यांना ठेवायचं, त्या प्रोसिजर प्रमाणे त्यांना प्रवेश द्यावा लागतो. कारण आम्हाला तसंही ठेवता येत नाही. ते प्रोसिजर आम्ही पोलीस स्टेशनला आधी ठिकाणी तहसीलला वगैरे ते आम्हाला द्यावं लागतं सर्व माहिती वगैरे, तर ती सुद्धा प्रोसिजरनं सर्व होत असते. चला, त्याच्यानंतर वृद्धासाठी एक वृद्धाश्रम बांधकाम आता पूर्णत्वास आलेलं आहे. जवळजवळ फक्त 20% ते 10% बांधकाम राहिलेलं आहे. ज्याही वृद्धांची सेवा होत नसेल त्यांनी आश्रमामध्ये येऊन आमचं परमिशन घेऊन आश्रमचं, आणि आपल्याला कोणत्या बेसवर इथं राहायचं आहे, कसं राहायचं आहे, त्यांची सुद्धा कपडे लत्ते वस्त्र औषध पाणी खाणं पिणं, आणि कदाचित गेला जरी आश्रमात त्याची अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार आम्ही करणार. आणि ते सर्व वृद्ध इथं काही तिथं जोपर्यंत व्यवस्था नाही तोपर्यंत इथं ठेवणार, आणि तिथं व्यवस्था सुरू झाल्यानंतर सर्व वृद्धांना तिथे शिफ्ट केल्या जाईल. तिथे आता काम चालूच आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये काम चालू आहे. अशा प्रकारचे अनेक उपक्रम आहेत. भक्ती फेरीचा उपक्रम आहे, समाज प्रबोधनाचा उपक्रम आहे, आणि वारकरी संप्रदायाची भक्ती ज्ञान या 2 गोष्टीचा प्रचार प्रसार आश्रमाच्या वतीनं साधू संतांच्या वतीनं होत राहावा ही मी आशा करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला शिबिरामध्ये संमिलित झालेले माझे हे सर्व संत मंडळी डाव्या बसलेली आहे, आणि ही सर्व गुणीजन, हे विद्यार्थी, आपण सर्वजण. आता कार्यक्रम संपलेला आहे. औपचारिक कार्यक्रम थोडासा राहिलेला आहे. काही क्षणामध्ये त्याचं त्या ठिकाणी पुढचं काय आहे ते सांगितल्या जाईल. आणि आता आपल्या कीर्तनाचा नियम फक्त 2 मिनिटात संपून घ्यायचा आहे, आणि सर्व टाळकरी विद्यार्थी वगैरे खाली बसणार आहे. ज्ञानेश्वर अशा प्रकारचे छान आपण टाळ वाजून एक प्रदर्शन दाखवलं. काय हे तुमचे वाजलेले टाळ धर्माचं संरक्षण करण्याचं शस्त्र आहे, लक्षात ठेवा. काय काळाची सुद्धा या टाळापुढे हिंमत होणार आहे. आणि बाकी लोकांनी ज्यांनी आमच्या विचारावर आचारावर धर्मावर अत्याचार केलेले आहेत त्या लोकांना हे टाळ क्षमा करणार नाही भविष्यात. आणि म्हणून अशी ही पिढी घडली पाहिजे, हेच माझ्या विचारातला मानस आहे. सज्जनांनो, पुढे आता काय करायचं आहे, पुढचा काय कार्यक्रम आहे ते नियोजक आता सांगतील. बाकीचे सर्व एक मिनिट. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
बघा खाली. गणेश महाराज वरती.